नमस्कार मैत्रिणींनो, आज सकाळी सकाळी हा व्हिडिओ का आणि तोही मराठीतून, कारण माझ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या डाऊनलाईन्स आहेत त्या जास्त करून नॉन मराठी आहेत, त्यामुळे नेहमी माझ्या तोंडात हिंदी जास्त असतं. आणि कारण दिवसभर मी त्यांच्याशी बोलते, ते हिंदीतनं बोललं इंग्लिशमधून बोललं तरच त्यांना कळतं, मराठी समजत नाही. अशा भरपूर डाऊनलाईन आहेत. आज 15 मे म्हणजेच मिडल ऑफ द मंथ. 15 दिवस निघून गेलेत मे महिन्याचे आणि आपण मध्यावर येऊन पोचलोय म्हणता म्हणता. रिक्रुटमेंट कॅम्पेन एक येऊन गेलं, दुसरं आलं आहे. पण जर रिक्रुटमेंटचा रेट पाहिला तर तो कमी आहे. मग म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कमी आहे. बाकी जोरात काम चालू आहे सगळ्यांचं, कारण ज्याला करायचं ना तो कुठल्याच सबबी सांगत नाही की एवढे पैसे ती गुंतवणार नाही, एवढं सामानाचं काय करायचं. आता जर बिझनेस आहे, तुम्ही बिझनेसमध्ये पहिलं पाऊल उचललंय, तर त्याच्यासाठी गुंतवणूक नाही ही गोष्ट पटणारी बिलकुलच नाही. तुमच्याकडे गुंतवणूक केल्याशिवाय ओरिफ्लेमच काय कुठलाही बिझनेस चालू होत नाही. मग काय असं कारण येतं की ज्यामुळे सुरुवात जॉईन तर होते मी, आणि तुम्हाला असं वाटतं आधार कार्ड दिलंय पटकन तिला जॉईन करा, तर तसं करायचं नाही. कारण जॉईनिंग करून नंतरही ऑर्डर टाकत नाही, 2 महिन्यांनी नाव कटून जातं. मग त्यापेक्षा त्यांचं जॉईनिंग न केलेलं बरं असतं, कारण ज्यांना कळतच नाही आहे आणि नंतर ती काम करेल, ती आत्ता नवीन आहे, तर त्या अशा बायका नंतर काम करत नाही ज्या सुरुवातीला पैसे गुंतवत नाहीत. त्यामुळे याही भ्रमामध्ये राहू नका की ती थोडे दिवसांनी कामाला लागणार आहे, नाही करत. ज्या बायकांना खरंच लाखो रुपये कमवायचे असतात त्यांना चैन पडू देत नाही, त्यांना तशी म्हणजे एक सुखाची झोप म्हणतो ती लागणार नाही, कारण जोपर्यंत मी माझ्या ध्येयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत. मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? ओरिफ्लेम जॉईन केल्यावर नक्की करायचं काय हा प्रश्न. म्हणजे मी नवीन जॉईन झाले तेव्हाही माझ्या मनात होता, पण मी 26 जुलैला जॉईन झाले आणि 1 ऑगस्टला म्हणजे मंथ एंडलाच माझी लेवल 6% होती. मला माझ्या अपलाईननी सांगितलं जॉईनिंग करायचे आहेत विथ ऑर्डर, नुसतं आधार कार्ड मला देऊ नका, माझा वेळ जातो. तुम्ही करायचं असलं काम तर तुम्ही नीट करा. मेन काय सांगते ते लक्षात घ्या की जर 3-1 हजाराचं सामान तुम्हाला सांगितलं तर त्याच्यात आपण भरपूर सोप टाकले की ज्याची एक्सपायरी 27ची आत्ता, तर फेअरनेस क्रीम टाकल्या, एक बॉडी स्प्रे आले ते टाकले, काही अशा गोष्टी अंडर आर्म्सचे रोलॉन्स आहेत किंवा आपण नेहमी वापरतो ज्या गोष्टी, आपण शॅम्पू, कंडिशनर, हेअर सिरम नवीन लॉन्च झाले, अशा वस्तू आपण. मिल्क अँड हनी बॉडी क्रीम सगळ्यांचं फेवरेट आत्ता या महिन्यामध्ये प्रत्येक आयडीवरती 5-5 मिळत आहे. आणि 1 आणि 2 तारखेला कधी बॅन नसतं. तुम्ही जर फ्लायरची वाट बघत बसले, काही ना काही सरप्राईज गिफ्टची वाट बघत बसले तर नाही मिळत या गोष्टी. पण मी 1 तारखेलाच मला 30 क्रीम हवे होते, मी 30 क्रीम 1 तारखेला उचलून घेतले. आता आयडीवरती रॅशनिंग आलेलं आहे, 5च क्रीम प्रत्येकाला मिळत आहेत. तर लवकर ऑर्डर टाकण्याचे खूप फायदे असतात. तर एकतर पहिली गोष्ट, तुम्ही बिझनेसमध्ये आलात तर तुम्हाला ऑर्डर टाकणं गरजेचं आहे, ते पण एव्हरी मंथ. आणि जॉईनिंग हे बिझनेसचं ब्लड आहे. मग जर बिझनेसचं ब्लड जॉईनिंग आहे तर कंपनीने काय सांगितलं आहे, रोज 3 जणांना अपॉर्च्युनिटी शेअर करा, संपला विषय. आपण बाहेर पडतो तर सहजच आपल्याला कोणी पण विचारतं तुम्ही काय करता, तर तुम्ही काय करता या प्रश्नावर आपण काय सांगतो, येस आय एम ओरिफ्लेम ब्रँड पार्टनर, आय एम ओरिफ्लेम कन्सल्टंट. मी कन्सल्टन्सी करते. मी कुठेही म्हटलं का की मी खूप मला विकायचं टार्गेट आहे आणि मी बाहेर जाऊन विकते, काहीतरी भ्रम डोक्यामध्ये लोकांच्या असतात. रिक्रुटमेंट ब्लड आहे. सेलिंग इज नॉट द ब्लड ऑफ बिझनेस बट दॅट इज इसेन्शियल. ते आवश्यक पण आहे, कारण तुमचा आयडी ॲक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला ऑर्डर टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही असंही करू शकता की तुम्ही सुरुवातीला ऑर्डर टाकली आणि नंतर जी 1000 रुपयाची असेल, 1500 रुपयाची असेल, 10 पॉईंटची असेल, तेवढीच ऑर्डर टाकत गेला आणि सगळं लक्ष तुम्ही जॉईनिंगवर केंद्रित केलं तर ग्रुप वाढतो, तुमचा टार्गेट वाढतं, तुम्हाला इन्कम वाढतं. आणि मग त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की आता तुझे 600 पॉईंट झाले, तुला इतक्या रुपयाचा चेक येऊ शकतो, पण तू स्वतःचे 60 पॉईंटची ऑर्डर तू नक्की प्लेस कर. त्यावेळेला तुम्ही ऑर्डर केली तरीही चालेल. त्यानंतर म्हणजे ग्रुप वाढवून नुसता नाही, तर जे जॉईन झालेले लोक आहेत त्यांनी ऑर्डर टाकली पाहिजे. आणि प्लस
त्यांच्या पण ओळखीची लोक त्यांनी आपल्या डाऊनला जॉईन केली पाहिजेत, कारण हा लोकांचा बिझनेस आहे, लोकांमध्ये राहून करण्याचा बिझनेस आहे. प्रत्येकाच्या, आता मी 15-16 वर्षापूर्वी 2008 मध्ये मी जॉईन झालेली आहे. माझ्या ओळखी संपल्या आता, म्हणजे ज्या जवळच्या ओळखी होत्या त्या सगळ्या मी जॉईन केल्या. आता नवीन ओळखी करायच्या तर मला गुगल ॲड्स आहेत किंवा डिजिटल मार्केटिंग आहे, किंवा मी एक एक बिल्डिंग घेऊन घरोघरी जाऊन लोकांना माहिती दिली, नॉट फॉर सेलिंग, अपॉर्च्युनिटी, कन्सेप्ट सेलिंग केलं, तरीही माझा ग्रुप वाढणार आहे. तर हे तरी प्रयत्न तुम्ही करता का? स्वतःच्या मनाला आधी विचारा की मी रोज उठल्यानंतर ओरिफ्लेमसाठी किती वेळ देते आणि काय प्रयत्न करते जॉईनिंगसाठी. सहजच आपण एक एक बिल्डिंग जरी घेतली 3 लोकांपर्यंत पोहोचून, मग त्यासाठी मिनिमम 5 कॅटलॉग आपल्याकडे पाहिजे. तुम्ही कॅटलॉग दाखवताय, तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर आधी रेडी करा की हे बघ, हे तुला घरामध्ये तुम्ही सोप वापरताय, शॅम्पू वापरता, कंडिशनर वापरता, तुला छोट्या लिपस्टिक्स पाहिजे किंवा नवीन आलेल्या ऑफरच्या लिपस्टिक हव्यात, मिल्क हनी बॉडी क्रीम तुला पाहिजे, अशी सगळे मी तर म्हणते आधी ऑर्डरची लिस्ट तयार करा. त्यांना कॅल्क्युलेट MRPनी टोटल करून दाखवा. -20% करून किती होतात, किती पॉईंट होतात हे सगळं सांगा. 60 पॉईंटला काय गिफ्ट आहे ते सांगा. 120 पॉईंटचं गिफ्ट सांगा. आणि तुम्ही जॉईन केलं तर हे 20% लेसनी तुम्हाला एवढेच पैसे भरायचे हे त्यांना समजून सांगा. काय नुसतं हे कॅटलॉग आहे आणि ही तुझी ऑर्डर काढ, तू पहिले जॉईन हो, आधी तू आधार कार्ड दे, ही चुकीची पद्धत आहे. त्यासाठी आधी त्यांची स्किन खूप ऑइली आहे, खूप ड्राय आहे, खूप पिगमेंटेशन आहे, खूप लूजनेस आहे, काय जे स्किनचे किंवा नॉर्मल स्किन आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तरीही त्यांना घरी जे वापरतात त्याची लिस्ट त्यांना बनवायला सांगा. आणि 5 साबण मला महिन्याला लागतात तर मी 10 टाकले तर ते काही वस्तू खराब होणारी आहे का आपली? अजिबातच नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही 1 लिपस्टिकच्या ऐवजी 2 लिपस्टिक, 1 नेलपेंटच्या ऐवजी 2 लिपस्टिकची ऑर्डर, 1 बॉडी क्रीमच्या ऐवजी 2 बॉडी क्रीम, अशा पद्धतीने जरी ऑर्डर काढली तरी ती ऑर्डर 2000 रुपये, 2200 रुपयापर्यंत 20% लेस करून आरामात होऊन जाते. आणि मग त्यांना सांगायचं, मग आता हा जो बेनिफिट तुला हवा असेल तर तुला त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड किंवा आधार कार्ड मला स्कॅन करून पाठव किंवा मला दाखव, मी फोटो काढून घेते त्याचा क्लिअर. आणि मग त्यांच्या समोर बसूनच जर मोबाईलवरनं जॉईनिंग तुम्ही टाकलं, आणि ते यायला पाहिजे प्रत्येकाला. आता नवीन ॲप डाउनलोड करून तुम्ही ₹1 टेंडर केअर मिळवताय तर लगेच त्यांच्याकडनं नवीन ॲपसुद्धा डाउनलोड त्यांच्या मोबाईलवर झालं पाहिजे. म्हणजे त्यांची ऑर्डर त्यांच्याच मोबाईलवरनं जर टाकली तर ₹1 टेंडर केअर पण मिळतंय. तर हे सगळे फायदे तुम्हाला कळले पाहिजे, तुम्ही ते केलेले असले पाहिजे. तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरनं ऑर्डर टाकताय का? तुम्हाला ते येतं आहे का? पेमेंट जमत नाही आहे तर मग दुसऱ्याच्या मोबाईलवरनं QR कोडनी स्कॅन करून, घरातल्याच दुसऱ्या मोबाईलवरून स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. ही सगळं गोष्ट तुम्हाला आली पाहिजे तर तुम्ही लोकांना पण सांगू शकता. तर 3 जणांना रोज भेटल्याचे फायदे असेल. एक तर सध्या होम मीटिंगची ऑफर चालू आहे. 3 जणांना तुम्ही कॅटलॉग दाखवताय, बॉडी क्रीम ट्राय करताय, टेंडर केअर ट्राय करताय, ह्याचे सगळे तुम्ही फोटो काढा, माझ्याकडे पाठवा, तुमचा कन्सल्टंट नंबर आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलताय त्या व्यक्तीचा फोटो माझ्याकडे जर आला तर तो मी पुढे पाठवीन. असे 10-15 फोटो जर तुम्ही दिलेत मला, अजूनही वेळ गेलेला नाही आहे, 15 दिवस हातात आहेत, मंथ एंडपर्यंत ही कॉम्पिटिशन चालू आहे, तर तुम्हाला नक्कीच ते जर हे केले, तुम्ही फोटो जर दिले तर तुम्हाला त्याच्याबद्दल पण कंपनीकडनं मिनिमम 10,000चे प्रॉडक्ट्स वगैरे काय ऑफर आहे ते गिफ्टही तुम्हाला मिळू शकतं. आणि जर तुम्ही सिन्सिअरली पुढचे 15 दिवसही 3-3 लोकांना भेटलात तर 45 लोकांचं तुमच्याकडे प्रॉस्पेक्ट्स तुमच्या हातात राहतील. आणि त्यापैकी 5 लोक जरी जॉईन झाले विथ ऑर्डर तरी तुमचा ग्रुप पुढे जाईल. आणि त्या 5 लोकांना एक गेम घ्यायचा की 1 मिनिटाचा वेळ देते, तुमच्या ओळखीचे रिलेटिव्स असो, फ्रेंड्स असो, नेबर्स असो, नावं पटापट लिहून काढा. आणि जास्तीत जास्त नावं त्यांच्याकडनं समोर बसूनच लिहून काढायची आहे. आणि तिथे त्या यादीपैकी 3 कॉल तरी तुम्ही त्यांच्या समोर करायचे की असं ओरिफ्लेम बिझनेस अपॉर्च्युनिटी स्पेशली फॉर हाऊसवाईफ्स, की घरची प्रायोरिटी सांभाळून तुम्ही बिझनेस करू शकता, अनलिमिटेड इन्कम अर्न करू शकता, अशी अपॉर्च्युनिटी घेऊन मी तुमच्याकडे आले आहे. लक्ष्मी नॉक करते. तुम्ही लक्ष देऊन प्रायोरिटीनी जर घरातलं सांभाळून नंतरच्या वेळामध्ये जरी बिझनेस केला तरी लाखो रुपये या बिझनेसमधून तुम्ही करू शकता.
वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट्स तर आहेतच, पण जसं मी स्वतः आधी केलं म्हणून सांगते, 10 फॉरेन ट्रिप अचीव्ह केल्या आहेत, कॉन्फरन्सेस. आत्तापर्यंत 4 लाखाचे कॅश अवॉर्डसुद्धा मला मिळालेले आहेत. मी केलं म्हणून मी एवढ्या ठामपणे तुम्हाला सांगते की नक्कीच याच्यामधून फायदा होतो आणि तुमचा ग्रुप वाढत जातो. पण हे तुम्ही फोकस कराल तर. आज गेले, कॅटलॉग पुन्हा घरामध्ये ठेवून दिला, 5 कॅटलॉग घेतले पण काहीच केलं नाही, असे पण कन्सल्टंट्स मी बघितले आहेत. तर तसं उपयोगाचं नाही. लोकांना गरज आहे, इंटिमेट वॉश हवं आहे, टेंडर केअर हवं आहे, सोप हवे, शॅम्पू कंडिशनर पाहिजे त्यांना, नवीन काय लॉन्च झालं आहे, नवीन CC क्रीम आलं आहे, हेअर सिरम आलं आहे, डिओलॉजीची रेंज खूप छान आहे. तर हे सगळं इवन आउट डे क्रीम, नाईट क्रीम खूप स्वस्तात आलं आहे. पण तुम्ही प्रमोट कराल तर, तुम्ही सांगाल तर. पण तुमच्याकडनं हे काम होत नाही. म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजनच हे आहे की तुम्हाला समजावं की या महिन्यामध्ये काय काय ऑफर्स आहेत, आपण का गप्प बसलो, इतक्या छान ऑफर्स आहेत तर लोकांना सांगणं. तुम्ही जे सबस्क्रिप्शन आहे त्याचा बेनिफिट सांगितला का, न्यूट्री मिलबद्दल बोललात का, की एक मिल तुम्ही स्किप करू शकता आणि वेट तुमचं मॅनेज होतं. लॉस शब्द वापरायचा नाही, मॅनेजमेंट होतं. बरं, हे क्रीम जे मिळत नव्हतं ते आत्ता 3 क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. आत्ताही तुम्ही ऑर्डर टाकू शकता. मिल्क अँड हनी बॉडी क्रीम पर ID 5 क्रीम मिळत आहेत, त्या ऑर्डर टाकू शकता. 60 पॉईंट्सवर 1000 रुपीजचं प्रॉडक्ट 139 रुपीजमध्ये आणि 120 BP जर तुम्ही केले तर 3000 रुपयाचं प्रॉडक्ट 269 रुपीजमध्ये ही ऑफर आहे. 2 जॉईनिंगवर खूप सुंदर पर्स आहे, शोल्डर बॅग आहे, तर ती पण तुम्हाला मिळू शकेल. माझे स्वतःचे 2 जॉईनिंग झाले. वॉच होतं, ते वॉच मला आता मिळेल. तुम्ही मिळवलं का ते वॉच? पण तुम्ही का घरामध्ये बसले, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत, ते सगळं सकाळ उठल्यापासून टूथपेस्टपासून आपली सुरुवात होते. आपण सगळं वापरत असतो पण तुम्ही लोकांपर्यंत पोचत नाही. हे तुमच्या जे तुम्हाला मॅनेजर होता येत नाही, सिनियर मॅनेजर होता येत नाही, डायरेक्टर होता येत नाही, त्याचं कारणच हे आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोचत नाही. तुम्ही आजच कामाला लागा. 3 जणांना शेअर करून 3 फोटो माझ्याकडे पाठवा. मंथ एंडपर्यंत 45 फोटो होतील आणि वेगवेगळ्या लोकांचे. त्यांना तुम्ही काय ट्राय करताय, तुमच्याकडे असलेले ऑफरचे प्रॉडक्ट सोबत घेऊन जा. त्यांना तुम्ही क्लिन्झिंग टोनिंग करून दाखवा, खूप स्किनमध्ये फरक पडतो. किंवा तुम्ही मिल्क हनी बॉडी क्रीम, एखादी तुमच्या आवडीची लिपस्टिकची शेड, 125 रुपयाची लिपस्टिक जी आपल्याला 100 रुपीजला पडते, ते असे सोपे प्रॉडक्ट घेऊन जा आणि त्यांच्याकडनं आधी ऑर्डर आणि मग जॉईनिंग. हे तत्व लक्षात ठेवा, तरच लोक काम करतात. जे लोक आधार कार्ड देऊन पटकन मोकळे होतात, जॉईनिंग टाका म्हणतात, ती लोक पुढे काम करत नाहीत. हा माझा आजचा नाही तर 16 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला मी इतकं ठामपणे सांगते की मिनिमम 1000 रुपयाची तरी ऑर्डर आपल्याला काढता आली पाहिजे. आणि लोक घेतात, त्यांनाही पैसे कमवायचे असतात, स्वतःला प्रूव्ह करायचं असतं की मला काहीतरी करून दाखवायचं. ही जिद्द त्यांच्या मनात असते. एज्युकेशन असतं, कळत नाही किंवा मला समजलंच नाही असं काहीही नसतं. आणि जे असं म्हणत असतील की मला बिझनेस नाही कळला, साधं सोपं लॉजिक आहे की जॉईनिंग करायचे, त्यांच्याकडनं ऑर्डर काढायचे. तर याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि आता हातात असलेले 15 दिवस भरपूर जॉईनिंग आणि लोकांना भेटून तुम्ही त्यांना सांगा, वी आर नॉट सेल्स गर्ल्स, आपण सेल्स गर्ल्स नाही आहोत, आपण कन्सल्टन्सी करतोय, माझा बिझनेस कन्सल्टन्सीचा आहे, मी सल्ला देते. जसं डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट लोक सल्ला देण्याचं काम करतात, CA सल्ला देत असतो, तसं आपलं ब्युटी कन्सल्टन्सीचं काम आहे, ते तुम्ही करा. थँक्यू सो मच. आणि काही जर क्वेरीज असल्या, तुम्हाला जर काही विचारायचं असलं, मला नक्की कॉल करा. धन्यवाद.